नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 197. 15 जुलै. कांदे नवमी. आज आषाढ शुद्ध नवमी, कांदे नवमी म्हणून साजरी केली जाते. पंढरपुरात तर त्याचं फार फॅड आहे, पण सगळीकडेच होत असते. हे सर्व ठरवताना म्हणजे माणसाच्या आरोग्याचा विचार किती केला गेला आहे. ऋतू, नक्षत्र, बाह्य वातावरण, त्याचा माणसाच्या आरोग्यावर होणारा परिणाम, सखोल विचार ह्यात दिसतो. त्यानुसार तिथी, वेळ, त्याचे स्वरूप, साजरा करायची पद्धत ही पण ठरवली गेली आहे. सहसा ह्या दिवशी घरातले सर्व कांदे संपले पाहिजेत असा अट्टहास असतो, कारण नूतन पावसाळा सुरू झालेला असतो. अपचन, पोटात गुबारा धरणे वगैरे प्रकार सुरू होतात. शिजवलेला कांदा असो की कच्चा, त्याचा एक दर्प भरून राहतो. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात तर फार कुबट वास येतो लागतो. कांदा खाल्ला की एरवीपेक्षा पावसाळ्यात खाणाऱ्याच्या तोंडाला उग्र वास येतो. म्हणून कांदे नवमी साजरी करायची कल्पना काढली गेली. कांदे भात, कांदे भजी, भाजी, कांद्याची थालीपीठे, कांद्याची कोशिंबीर, कांद्याचे पराठे, 1 ना 2 अनेक पदार्थ करून कांदा खाल्ला जातो व पर्यायाने संपुष्टात आणला जातो. यथेच्छ जिभेचे चोचले पुरवण्याचा हेतू हा असतो की घरात कांदा नाही म्हटले की कोणाला त्याची इच्छाच होणार नाही. चमचमीत चटपटीत पदार्थाने जिव्हा लोलुप्य सुखावते. दुसऱ्या दिवशी 4 महिने चालू होणारा चातुर्मास चालू होणार असतो. हा सर्व काळ व्रत वैकल्यांचा असतो. कांद्याने भोगप्रधानता बळावते, कामवासना वाढते, लोभ वाढतो असे शास्त्रांनी मान्य केलेले आहे, किंबहुना सांगितलेले आहे आणि ते सिद्धही झाले. वासना त्या काळात वाढणे नैतिकतेला धरून नाही, म्हणूनच कांदा वर्ज्य किंवा 4 महिने निषिद्ध मानला गेला आहे. कांद्यासारख्या एका छोट्या फळभाजीचा केवढा सूक्ष्म विचार केला आहे आणि परिणाम म्हणून आपण 4 महिने सेवन करण्यास अटकाव केला गेला आहे. ढग जमा होतात, कुंद वातावरण असते, म्हणून अतिशय सखोल विचार मंथन केले गेले आहे आणि मुळात सदैव सर्वत्र असणाऱ्या वातावरणाच्या शुद्धतेचा विचार ह्याच्यात झाला आहे. त्यात आपल्या पूर्वजांचा, ऋषीमुनींचा कुठलाही स्वार्थ नव्हता. फक्त वातावरण शुद्ध हवे, पवित्र हवे, पोषक हवे, निर्जंतुक हवे आणि येणाऱ्या पिढ्यांनी सगळ्यांनी सुख, समाधान, शांतीत आयुष्य व्यतीत करायला हवे, एवढी एकच इच्छा. पण त्याच्या मुळाशी अग्नितत्व आहे ह्याचा सर्वांगाने विचार करून वेद प्रतिपादित मार्गाचा भरमसाठ अवलंब करत होते लोक. आणि तो प्रघात आपणही ठेवूया. कोणत्याही संकल्पनेच्या मुळात पाहायचं म्हणजे कांदे नवमीसारख्या फक्त दिवस जिभेचे चोचले पुरवायचेत 1 दिवस आणि तर पुढे कडक पथ्य पाळून कांदा फक्त 4 महिनेच वर्ज्य करायचा असतो म्हणून असं नाही. तर त्याचं काय मर्म आहे हे जाणून घेतल्यावर कांदा खायची इच्छाच होणार नाही. आणि मग जाणवते की जिथे ज्या वातावरणात आपण वावरतो आहे ते पण कायम 12 महिने शुद्ध ठेवायला काय हरकत आहे. जर 4 महिने आपण नाही कांदा खाल्ला तर काही बिघडत नाही. हे हळूहळू आपल्याला 5व्या महिन्यात लगेच खायची इच्छाही होत नाही. पण हे सगळं जे करतो आहे ह्याच्या मुळाशी किती सूक्ष्म आपल्या पूर्वजांचा विचार आहे हे मात्र जाणवल्याशिवाय राहत नाही. मग वातावरणाचा आणि देहाचाही तितकाच अन्योन्य संबंध आहे हे लक्षात घेऊन असे दिवस साजरे होत असतात. मग त्याच वातावरणाच्या नियमित शुद्धतेसाठी फिरून मला यज्ञाकडेच यावं लागतं. यज्ञाची अनिवार्यता वेदांनी पुन्हा सांगितली आहे. ती स्वाभाविक आहे. जिभेचे चोचले पुरवा पण वातावरणाचे भान ठेवून. हे किती सूक्ष्म विचार मानला आहे. धन्य रसना आणि धन्य रसज्ञ. नमस्कार.